फ्रेंड्स, मी स्नेहल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला रवा केक कसा घरी बनवता येईल सोप्या पद्धतीने हे दाखवणार आहे, ते पण विदाऊट ओव्हन आपल्याला रवा केक बनवायचा आहे। चला तर आपण आता केकचं बेटर रेडी करूया। त्यासाठी पहिला आपल्याला लागणार आहे रवा। तर हा रवा 1 कप घेतलेला आहे मी। बारीक रवा घ्यायचा आहे। त्यामध्ये शुगर अर्धा कप, पिठी साखर आहे, ही साखर घरातच बारीक करून घेतलेली आहे। बेकिंग पावडर 1 टेबलस्पून, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून, ऑइल घेतलेलं आहे आणि थोडंसं त्यामध्ये घी घेतलेलं आहे घरचं, 1/4 कप आहे। आणि अर्धा ग्लास दूध। हे सगळं बॅटर पहिल्यांदा एकत्र करून घेऊया। दूध थोडं थोडं मी ॲड करते। एक पिंच असं सॉल्ट टाकायचं आहे, थोडंसं टेस्टसाठी। वन फोर्थ टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेतला आहे मी। हे एकत्र करून घेऊया। बघा, हे बॅटर अशा प्रकारे रेडी आहे। हे आता आपण अर्धा किंवा 1 तासासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 20 मिनिटांसाठी तरी ठेवा। तर हे मी साईडला ठेवते, मग अर्ध्या तासानंतर आपण पुन्हा भेटू। चला तर आता आपण बॅटर चेक करूया रवा केकचं। हे बघा, हे असं झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 1/4 कप दही ॲड करणार आहोत। दही फेटून वापरायचं आहे। आता हे बॅटर आपण एका टीनमध्ये ओतून घेणार आहोत। तर हा टीन घेतला आहे मी। ह्याच्यात बटर पेपर लावून ह्याला बाजूने ऑइलने ग्रीस केला आहे पूर्ण। चला तर आपण आता बॅटर ओतूया ह्याच्यामध्ये। तर हे बघा, हे बॅटर आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण हे बेक करायला ठेवूया। मी इथे प्रीहीटसाठी एक भांडं ठेवलेलं आहे। आता आपण त्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांसाठी तापून घेऊया। तर हे प्रीहीट झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये केक ठेवूया बेक करायला।
आणि आता वरती झाकण मारून 25 ते 30 मिनिटासाठी बेक करून घेऊया. आता आपण केक चेक करून बघूया रेडी झाला आहे की नाही. स्टिक होत नाही आहे म्हणजे केक रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. गॅसची फ्लेम आता बंद करूया. हे बघा. तर आता हा केक आपण डिमोल्ड करून बघूया. तर बघा, सुंदर असा रवा केक आपला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, स्पंजी.